नमस्कार. बरेच दिवस आपण फेसबुकच्या माध्यमातून श्रोत्यांना भेटलेलो नव्हतो. बऱ्याच जणांचा आग्रह होता की फेसबुकवरती तुम्ही काहीतरी सांगावं, एखादी गोष्ट सांगावी. म्हणून आज स्वर्गीय आर पाटील यांची छोटीशी त्यांच्या जीवनात घडलेली सत्यकथा तुमच्यासमोर मांडत आहे. एकदा असंच आर पाटील गडबडीमध्ये आपल्या आईजवळ गेले आणि एक फाटलेला शर्ट आई पुढं दिला आणि म्हटले, आई पडदिशी मला शिवून दे. शर्टाची अवस्था अशी होती, आई म्हटली आता कुठं शिवू, म्हणजे एवढ्या ठिकाणी तो शिवलेला होता, फाटलेला शर्ट होता. परंतु आबांना गडबड होती. आबांनी आईला काहीतरी सांगून आईची नजर चुकवून माळ्यावरती एक गाठोड होतं. आबांचे वडील वारलेले होते. वारलेल्या वडिलांचं त्या कपड्याचं गाठोळं आबांनी आईच्या नजरेच्या माघारी काढून घेऊन गेले आणि एका टेलरकडे गेले. टेलरला सांगितले की हे कपडे माझे अल्टर करून द्या. टेलरनं सुद्धा आबांच्या वडिलांचे कपडे ओळखले, परंतु घरची परिस्थिती आणि ती गरिबी बघून टेलरच्या डोळ्यातसुद्धा पाणी आलं. टेलरनं ते कपडे अल्टर करून दिले आणि आबा ते कपडे घालून जेव्हा आईच्या समोर गेले त्यावेळी वडील वारल्यानंतर, नवरा वारल्यानंतर जी आई रडली नव्हती ती आई ढसून रडली. आबांना छातीशी कवटाळलं आणि मोठमोठ्यानं अगदी तो दिवस एक एवढा वाईट दिवस होता त्यांच्या आयुष्यातला की त्या दिवशी भरपूर दोघंजण रडली. म्हणजे परिस्थिती माणसाला कुठंपर्यंत नेऊ शकते, परंतु त्या परिस्थितीमध्ये सुद्धा आबांनी आपला संयम ढाळला नाही. आईनं आपलं कष्ट कमी केलं नाहीत. रोजगार हमीच्या कामावरती गेले, आपलं कुटुंब चालवलं. आबा पुढं शिकले, पुढं आबा लोकनेते झाले आणि आपल्या आयुष्यामध्ये भ्रष्टाचाराचा एकही डाग त्यांनी उठून दिलेला नाही. गोरगरीब कुटुंबासाठीचं जगणं त्यांचं असेल, पोलीस भरतीमधील त्यांचं काम असेल, त्याचबरोबर डान्स बारबंदी असेल, शेतकऱ्यांसाठीचं जगणं असेल, हे सगळं त्या गरीब परिस्थितीतून आलं. मित्रांनो, परिस्थिती कितीही वाईट असू दे, आपण डगमगलं नाही पाहिजे, आपण काम करत राहिलं पाहिजे. हे आपण आबांच्याकडून शिकायचं आहे. ह्या गोष्टीतून खूप काही शिकण्यासारखं आहे. आपण नंतर नक्कीच भेटू कुठल्या तरी एका थोर नेत्याची आठवण घेऊन. तात्पुरता धन्यवाद.